तर आम्ही मित्रांनो आता दर्शन घेऊन आलो. तुम्ही बघत आहात या मंदिराकडे. या मंदिरामध्ये सगळे लोक आपली मन्नत घेऊन, आपल्या इच्छा आकांक्षा घेऊन कोंबडे आणि बकरे असा जीवित एक प्राणी इथे दान करतात. आणि आमच्या इकडल्या मोहोरल्या परिवाराचा हा एक कुलदैवत मानला जातो. जसं आमच्या परिवाराचं खंडोबा आहे तसंच. चला तुम्हाला इथे दर्शन घडवून आणतो. आम्ही रस्त्यात येत असताना भरपूर जागेवर बघितलं, भिवापूरपासनं सगळीकडे, पण तिथे आम्हाला पुन्हा ज्यूस पाहायला मिळत आहे. तिथे भरपूर असे तुम्हाला पाहायला मिळेल. या देवस्थानाच्या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे. पूजा फॅमिली आहे आणि तिथे सगळं स्वयंपाक व्यवस्था आम्ही तिथे करतात. सगळे लोक तिथे स्वयंपाक करून खातात. तिथे बनवलेला काही आणत नाही. प्रसादाची व्यवस्था सुद्धा इथंच केली जाते. तर सगळ्या गोष्टी चला तर आपण जाऊया आपल्या फॅमिलीकडे. तिथं काय सुरू आहे त्याचा आढावा तुम्हाला घेतो. चुली वगैरे सगळे ऐकायचं इकडे. चला इकडे नवीन मांडत आहे. हमारी ब्लॉगिंग चालू है. हमारी ब्लॉगिंग चालू है. आणि हे बघा वैष्णवीच्या पैशाचा बाळ बाळ झोपलेला आहे. ही आमची हिमांशी सिंग. लेट्स लर्न. कच्चा चिवडा बनत आहे. कच्चा चिवडा बनत आहे. तर ते मी गडबड करू नये. कांदे चिरल्या जात आहेत. हा तशाच झालाय चिंचा. याला एकही चिंच लागलेली नाही. मी आलो आहे इथे कपाळच्या वाघोबाजवळ. हा गौरव पायाधूत आहे दर्शनासाठी तयार होताना. वाघोबासाठी मुर्गा शोधण्याचा प्रयत्न केला पण भेटलेलाच नाही. कारण तुम्हाला पाहायला मिळेल हे सगळे फिंगर, गोलगप्पे, खाण्याचा भरपूर काही सामान आपल्याला इथं पाहायला मिळतो. हा गौरव वर इथे आता दर्शनासाठी पोहोचत आहोत. हे आहे नागदेवतेचं दर्शन. इथे आम्ही मंदिरात येत आहोत. मंदिर आहे ना.